वाशिम जिल्ह्यातील गुन्हेगारीस आळा घालण्यासाठी अनुज तारे पोलीस अधीक्षक वाशिम यांनी मालमत्तेविरुद्ध गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले होते। त्यानुसार प्रदीप परदेशी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा वाशिम यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी अंमलदार यांना वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे कार्यवाही करण्याबाबत आदेशित केले। 19 फेब्रुवारी रोजी वाशिम शहरातील सिव्हिल लाईन भागातील मातोश्री झेरॉक्स दुकान अज्ञात चोरट्याने फोडून दुकानातील काउंटरमधील रोख 9500 म्हणजेच 9500 रुपये चोरी केले। वरून पोलीस स्टेशन वाशिम शहर येथे अपराध क्रमांक 223/2026 कलम 305 अ 334-1 भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता। तसेच दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजीचे रात्री सोनखास रोड लाखाळा वाशिम येथील माऊली किराणा दुकानात अज्ञात चोरट्याने फोडून दुकानातील 50,000 रुपये रोख रक्कम चोरी केले। वरून पोलीस स्टेशन वाशिम शहर येथे 254/226 कलम 305 अ 334-1 अन्वये गुन्हे नोंद करण्यात आले होते। स्थानिक गुन्हे शाखा वाशिम पथकातील अधिकारी अंमलदार यांनी सदर गुन्ह्यातील घटनास्थळी तात्काळ भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराची माहितीवरून सदर गुन्हे सराईत गुन्हेगार संजय बबन खाडे वय 30 वर्ष राहणार करंजी तालुका मालेगाव जिल्हा वाशिम याने केल्याचे निष्पन्न केले। सदर आरोपी हा फिरस्ती व कुठेही राहणारा असल्याने त्याचा शोध घेणे पोलिसांसमोर एक आव्हान होते। सदर आव्हान स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी अंमलदार यांनी स्वीकारून सदर आरोपीचे वास्तव्याबाबत अथक परिश्रम घेऊन त्याचा शोध घेऊन त्यास 28 फेब्रुवारी रोजी मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता वरील दोन्ही गुन्हे केल्याची कबुली दिल्यावरून त्याच्याजवळून गुन्ह्यात चोरी केलेली रक्कम हस्तगत करून जप्त करण्यात आली व त्यास अटक करण्यात आली। सदर कारवाई पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी वाशिम नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा वाशिम यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश धोत्रे, गजानन झगरे, ज्ञानदेव मात्रे, अमोल इरतकर, सुनील तायडे यांनी अथक परिश्रम घेऊन केली आहे। प्रतिनिधी फुलचंद भगत, दैनिक अजिंक्य भारत न्यूज, मंगरुळपीर, वाशिम।